तुम्हाला कालची जी निवडणूक होती याच्यामध्ये जे विद्यमान खासदार आहेत यांनी समोरच्यांना एवढी हवा भरली, ते म्हणे काही झालं तरी तुम्हाला त्या ठिकाणी निवडणूक करायची आहे. म्हणजे मी सांगतो म्हणून नाही साहेब, हे ऍक्च्युअली त्याच्यामध्ये झालेले बऱ्याचशा गोष्टी पुचोडे सरांना माहित असतील कदाचित. 3 वेळा साहेब खासदारांनी मिटिंग घेतली ग्रीन हेव्हनला आणि स्वतः मतदारांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी ते पैसे घालत होते. त्यातले काही फोटो सुद्धा आमच्याकडे आले. आणि साहेब आम्ही सर्व सभासदांच्या जीवावर आणि आमच्यामध्ये कुणी इंटरफेअर केला नाही. आम्ही फक्त मानगे भाऊसाहेब असतील, फक्त दाते सरांना एका उमेदवारांच्या मिटिंगला आम्ही दाते सरांना बोलवलं होतं, तेवढंच फक्त आम्ही आमच्या ह्या निवडणुकीमध्ये वरच्या पातळीवर त्या ठिकाणी हस्तक्षेप झाला. बाकी सर्व मतदार आणि सभासद आणि उमेदवारांच्या जीवावर आम्ही ही निवडणूक केलेली आहे. शेवटपर्यंत मतदारांना त्या ठिकाणी धमकवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. काहींना सांगितलं तुमची मतदार पत्रिका पाहिली जाईल, तुम्ही कोणाला मतदान करणार हे आम्हाला माहिती होणार आहे, म्हणून सुद्धा आमचे हे उमेदवार त्या ठिकाणी 2-3 अपयश जे आम्हाला आलं त्याच्यामुळे. आणि जे स्वतःला कायम किंग समजत होते आणि समजत होते तालुक्यातलं पाणी माझ्याशिवाय हलणार नाही, तालुक्यातील सत्ता पुढचे 50 वर्ष माझ्या हातात राहणार नाही, त्यांना एक साधा दूध संघाने सुद्धा त्या ठिकाणी अक्कल शिकवलेली आहे. अजूनही त्यांची अक्कल जर जागेवर आलेली नसेल, उद्याच्या येणाऱ्या झेडपी असेल, पंचायत समिती असेल, त्याच्यानंतर नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण दाखवून देऊ की त्यांची खऱ्या अर्थाने लोकांनी जी कालच्या लोकसभेमध्ये केलेली चूक आहे, उद्याच्या काळामध्ये हे पारनेर तालुका एकदम सुज्ञ तालुका ही चूक ती दुरुस्त 100%